माझ्या घरी नाही पाहिजे. चाल चालतो जाईल दादा घेऊन जा. दादा कोणताही काम भागवतात तुझा. चांगली बोल. अरे तिला तसाही नाही का नवरा नसेल. तू आपला काम भागव. होताडिया माझ्या भागव. एवढा ना कधी बोलावा. तू माझी सारखी आहेस. लहान बाळापैकी आठवला तू तू त्या डोळ्यात किडला तर किडे तू तिला किडे तुला घर में हो रहा नहीं. डोंट स्पीक टू पिच वार्निंग. चल काची कोणती वार्निंग दिलीस तर. दादा अरे तू माझ्यासाठी मार खाऊ नको. नाही कोणासाठी कुणाही माझ्या कमी अजून पाहुत्या परंपरा पुरा बैल होऊन गेला आहे. हा 7 पोटं घरी खाऊ का पुरा मातून गेला. जागोजागी बाई ना कधी फुलली ना बरं कापला किंवा पुऱ्या गावाला मटण होत असेल पडली याच्या बनवाय. हॅलो दादा तर हे सैन्याचे 10 मिनिट राहिले. 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम आटपून टाका. आणि दादा तुरंत सैन्याला स्टेजवर येतील. अरे तू माझ्यासाठी मार खाऊ नको. ते नाही म्हणते ना मला. मी नाही राहणार या घरात. चाल मी येतो तुझ्यासोबत. दादा हवं गावात भीक मागू. अरे नको मागू तुम्ही. ते नाही म्हणते ना मला घरामध्ये. मी नाही राहणार दादा. मी कुठेही जाईल. दादा सांगणार माझ्या कोण आहे तुमच्या शिवाय. देवा अरे असं माहित राहत. लहानपणामध्ये आई वडील नाही पाहिजे. लग्न झालं तर 2 वर्ष नवऱ्या राहिला नाही. तेव्हा असे दिवस जन्माला होते तर जन्मालाच का घातलं. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा. ऊपर वाले सर्व काम आटोपले. एक झोपई खाली माझी. शिदोरी पण आली नाही. घरवालीनं शिदोरी आणतो म्हणलं. शिदोरी आणलं नाही. कोणती कमी आहे आपल्यामध्ये. पण नाही जाऊन पाहतो घरी. शेतावर पुण्यावर झोपता झोपता माझ्या स्वप्नामध्ये माझी घरी आली. घरी आली असं दिसते. जाऊन पाहतो घरी. अरे पांडुरंगा केव्हा भेट देसी. अरे पांडुरंगा तू केव्हा भेट देसी. आहे मी उपासी गा. आहे मी उपासी. आहे मी उपासी गा. आहे मी उपासी. अरे पांडुरंगा केव्हा भेट देसी. अरे
घरी आलो. रस्त्यामध्ये माझ्या अंजूसारखी माझी बहीण होते. बरोबर आहे, तशीच दिसून राहिली. माझ्या डोळ्याला चष्मा नाही, पण माझी डोळे धोका खाणार नाही. माझी बहीणच आहे ती. बाई, ए बाई, अंजू. भैया तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया रे। तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया रे। रात भर बसेरा है, रात भर बसेरा है। सुबह उड़ जाना है, रात भर बसेरा है। कल जाना ए भैया तेरे मैं हूँ गुड़िया रे। रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है। रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है। भैया तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया रे। भैया तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया। दादा कुठे गेला होता? रात भर बसेरा है, रात भर जाना है। रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है। अरे तुझ्याकडे पैसे नसतील ना? अरे मला काही नको घेऊ, पण दादा एकदा, अरे दिवाळीला नाही तर एकदा राखीला भेटायला ये ना. अरे प्रत्येक बहिणीला एक आस असते की भाऊ कसाही असो, अरे श्रीमंत असो किंवा गरीब असो, अशी नको बोलू बाई. पण एकदा तर तू मला भेटायला ये दादा. अशी बोलू नका तू. अरे काय आहे दादा माझं? अरे दिवसा आणि रात्री भुरकन उडून जाईल. भैया तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया रे। भैया तेरे अंगना की मैं हूँ एक गुड़िया रे। रात भर ठिकाना है, कल सुबह उड़ जाना है। रात भर बाई, केव्हा आलीस बा तू घरी? घरी आली केव्हा आली तू घरी? सांग मला अरे मी तू. आताच नाही तर 6 वाजतापासून आली. बहिणीला दावापासून. म्हणलं दादा कुठे गेला तर सांगितलं नाही. हा. पाय धुवायला साधं पाणी दिलं नाही. कोणा ती बहिणी ना? पाणी दिलं तर पूर्ण गुंड भरून दिलं दादा. थांब! तू असे सांगू नको. हे शब्द ऐकून माझ्या डोळे पुसतो मी आता. चाल तू माझ्यासोबत चाल. माझ्यासोबत चाल तू घरी. चाल माझ्या. जेवण खाऊ करायला आवड पाणी करून घ्या. मी जेवण वाढते तुम्हाला. मी विचारलेल्या प्रश्नाचे पाहिजे उत्तर दे.
मी जेवायला चाल मग याचं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. जेवाले 4 मंडारे रवताने शेतावर आणली असते शिदोरी. हो 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 आणली असती शिदोरी. शेतावर माझी शिदोरी आणलीच नाही. आणि असं कोण मानलं तुम्ही? हा अजून जास्त कष्ट आले पण ढिल होणार नाही. मग कशासाठी? माझ्या विचारलेल्या प्रश्नाचे पहिले उत्तर दे. हा ठीक आहे देते मी. गाव तो धरल्याशिवाय ना होणार. गाव पुण्या कामासाठी. हा बघ लोक जास्त हा नाही बोंबला. जेवढी असं तेवढी पन्नावी. मला पहिला प्रश्न ये, माझी बहीण घरी आली होती का? आली होती. ठीक आहे बरोबर आहे. माझी बहीण आल्या घरी आल्यानंतर हो पाय धुवायला पाणी दिलं, दिलीस का? हो दिलं. ठीक आहे. भाऊ कोठे गेला? भाऊ कोठे गेला? हो ती विचारते माझी बहीण. हो भाऊ कोठे गेला? शेतावर गेला म्हणाली. चांगली म्हणलीस ना? हो चांगली बोललीस की चांगली बायका असतो हो चांगली. म्हणून तुला प्रकार झाले. श्राप तुमचा. का माझा भाऊ सांगे घरी जेव्हा बाई आली तुझी बायको बोलली म्हणे तुझा भाऊ आलू चिरायला गेला. हे कुठं? म्हणजे तुमच्या भावाने सांगितल्या त्या गोष्टी खऱ्या. सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या. बायको खोटी असंच म्हणणं आहे तुमचं? मी आहे म्हणून तू बायको आहे? आहे पण तुमच्या भावाने सांगितल्या त्या गोष्टी सत्य आहेत म्हणून कशावरून मानून घेता तुम्ही? मला विचारू का मी? तो सांगाल म्हणून तुम्ही गोष्टी सत्य मानून गेले. मी बायको अरे! नाही का तुमची? मी तुमची बायको नाही का? मग माझी का नाही का तुम्ही? याची कोण आहे का तुम्ही? तुझी कोण आहे का? मी त्याला आहे का? आणि हा कोण नाही त्याला म्हणते? हे बंगले भाषण होता हा हे येऊन ना अंगावर येते आणि मीटिंग मध्ये पाहिजे कोची त्याला कमी भीड मातीला पुचूक 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 माझ्या डोळ्यासामने तू माझ्या भावाच्या अंगावर जाऊन राहिली. माझी बदनाम सांगा. तुझ्या भावाने विचार का नाही केला? माझी बदनाम सांगते ना भोदाडी. तू फल कमी कोणाला? म्हणजे तुमच्या भावाने सांगितल्या गोष्टी सत्य आहेत का? काम नाही म्हणा तुम्ही. असं का म्हणा तुम्ही? हो आण मात आहे ना म्हणा. आण आहे ना म्हणता भोदाड्याला. काल कोणती आहे? हो अंकलो आण ना भोदाडी आहे. आण ना भोदाडी आहे. हा गाठोडा घे ना माझ्याची वाट घे. माहेरची वाट घे माहेरची. मी अशी कशी जाईन म्हणतो? कशी? अशी कशी जाईल? माझा जेवढा सामान तेवढा टाका तुम्ही. या भदाड्याला घरामध्ये बाज होती. माझ्या बापाने बाज दिलं. हा त्या बाजूत होत्या भदाड्या. तर दे. बरोबर. 5 जणांना बाजूला उद्या खाल्लं 5 जणांना उद्या खाल्लं अशी बाज दिल्याने उद्या खाली म्हणते. शेरी देणं का नाही हा तर हमी नको मेली तर ते शेळी दिलं ते शेळी दे. माझी आता दुरी होती दुसरी घेऊन दे. पण तो बकरा दिला तो बकरा बकरा मला खराब होता चला इकडं हो 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 करा बकरा खराब कापलो खाल्लं कुत्र्याने खाल्ला कुत्र्याने म्हणून तू तुझी काही परवा नाही. तू चालली माहेर चालली जा. आणि ह्याच्या गोष्टी ऐकून माझी इज्जत जमलेली चौकात जमावी माती मोल तूने केली जग माहेरा माती मोल इज्जत जमाले चौकात जमावी
माती मोहर मला का कौशल मारते का मला त्याला कौशल मारते बायकोला पुचुक पुचुक मारते अरे ना ते ढेकून मगशी आहे घेऊन जा जे मासी मांसा घेऊन जा जे हो मी मारत हो मी जातो तुम्ही दोघे असेच राहा सांडे तिला बायको करायला तिला करीन करण्यापेक्षा तिला करून त्या भांडीला मास बहिणी तू या म्हणून त्या तुझी बहीण बनाली का बोरकरला घेऊन जावी सांग बनाली तर चांगली बाई सोन्यासारखी होती का तेवढा मोठ्या मोठ्या माणसं घेऊन बनाली ट्रकवाला लंबा म्हणून तो तुझ्या कसा पाहिजे मला का बने का मी पाहिलो तुझ्या बहिणीला काहीच नाही केलं का रे नवरा केले फक्त का केला नवरा केलं का आणि काय होऊन त्या बोलका त्या दिवशी दिसली मला कपडे घालून घालती कपडे घाल घालती त्यानं आपला धोतर सोडला विचार दिलं धोतर मग बाबा धोतर काम ना खोल धुवून दिलं धुवून द्यायला ना त्याला चड्डीवर ठेवलं पाय काय तुझी बहीण काका तू साबर पाहिजे तू कोणी पल्ली मुसारी नंग हो नंग नंगी तू नंगा तू खानदान नंगी हा पाहते हा घुबडदेव पाहते हा माझा का डुकर पाहिजे हा चिमला चिमल्या आहे चिमल्या वांगी बायको जाता पण हा जिरले जे मग जिरली तू जिरली नाही जिरली का एक दिवस नाही आली घरी पत्त्या कसा करतेस तिची साडी बाय किती लाल झाली हो लाल झाली कात्रीन काय ते गाडीला खाली पण लाल झाली काय ना खाली आणि ते ह्या खाल्लं घरी जायचं का रे मी अरे तुमची खानदान धरण असेल तर पळानं कसा दिसते नको राहू काय घरी केलं नाही का याची कोणी वजन नाही करा नाही तुझ्यासारखा 17 बायका का होत्या ना नाही 17 बायका करणार आहेस का नाही 17 नको एक कमी तर 16 दादा अरे जाऊ दे तिच्या गोष्टी ऐकून नका मला तापायला वाटते दादा एक काम सांगू का तुला अरे बघ जिंदगी साधायला 1 मिनिट नाही लागत जिंदगी साधायला कितीतरी वर्ष लागते पण उद्ध्वस्त व्हायला 1 मिनिट नाही लागत दादा मी काय म्हणतो बहिणी गेली ना एक काम कर दादा तू जा आणि बहिणीला घेऊन ये अरे काय झालं मला मारलं तर लहानाची मोठी केली हो बरोबर आहे तू घरी उठा मी घरी पण मजा केली याची हात पाहिजे ना वरुटा कसा पाहून गेला वरुटा ज्याला माहिती आहे का 3-4 रोज झाली ते कोळसे खाऊन राहिली कार्य कोळसे तिकीट ते फुकराने काही नाही आणि त्या आंब्याच्या फुलं ठीक आहे दादा मी काय म्हणतो तुम्ही नाही जा काय ना आपण दोघं बहीण भाऊ जाऊ नाही मी म्हणतो ना आणलं का मला मारून दबले असेल मी ते कोणासारखं जाऊ जा. मारू दे ना मग महाग आधी करते मी हो, जा दादा जा पटकन जा 5 मिनिटात आपली जा लवकर जा तयारीची वेळ झालेली आहे यानंतर माझा राऊंड समाप्त झालेला आहे सुरज यांनी आपल्या राऊंडला सुरुवात दादा चाले जा बहिणीला घेऊन ये जा जा ये काय नाही मी चालली
वहिनी अगं ये वहिनी ये ना ग अगं मी लहान आहे वहिनी अगं काय झालं माझं इथं ये ग वहिनी दादा होय. अरे काय झालं मारलं तर मला मी लहानच आहे हो. आई वडिलांना पाहिजे नाही पण एवढीशी होती तर माझ्या वडिलांनी माझं पालन पोषण केलं चूक कळली का आपली तिला पाय लागला तिला पाय लाग बरा माझ्या भावाच्या त्या लहानाच्या चूक झाली पाया लागतो यांच्या लागायच्या पाया हो तुमच्या याला लागतो ना हो, याच्या इला. हा पाया द्यायला का मला पप्पाचा भागीदार करू नको खूप माफ करतो तुमची रे मी बाप्पाचा भागीदार करू नको मारल्या काय गती होते मासा जाता ना हा लेकरासारखा तुम्ही आता मी कुठे आमच्या फक्त जन्मला दिलीस पण कोणापासून लहानपणापासून दिलीस ना गलती झाली माझी मला माफ करा हो, गलती झाली माझी मला